नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात हेमा नागपूरकर यांच्या जेनी या कथासंग्रहातली शीर्षक कथा जेनी. चिऊ, ए चिऊ, चिऊ. माझ्या कॉलेजातल्या टोपण नावाने इथे बँगलोरमध्ये मला कोण हाक मारतंय मला कळेना. मी इकडे तिकडे पाहायला लागले तेवढ्यात पाठीवर दाणकन थाप पडली. वळून पाहते तो मागे जेनी उभी. अरे यार, जरा आजूबाजूला पाहून चालत जा ना. मी केव्हाची तुला खुणावतेय, तू काय बघायला तयारच नाही. ओ जेनी, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तू इथे कशी? आणि होतीस कुठे इतके दिवस? राहतेस कुठे? आहो, किती प्रश्न विचारशील. हे बघ, आत्ता मी घाईत आहे. आपण नंतर बोलू सावकाश. तुझा फोन नंबर मला दे, मी फोन करते. ती बोलत असताना एक तरुण तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. त्याला जवळ बोलावत तिने ओळख करून दिली. हा मणी, माय फ्रेंड. आणि मणी ही चिव. सॉरी पण तुझं हेच नाव माझ्या तोंडात येतं. बाकी तू तशीच आहेस अजूनही, चिवसारखी बारीक. असंच राहायचा विचार आहे का? आणि तू काय डायनॉसॉर बनायचं ठरवलंयस का? मी तिच्याकडे बघत म्हटलं. 5 फूट 8 इंच उंचीचा तिचा देह आडवा तेडवा सुटला होता. अक्षरशः अजस्त्र दिसत होती ती. गुड जोक, पण आता मी निघतीये. मी समोर केलेलं कार्ड आपल्या पर्समध्ये टाकत जेनी निघून गेली आणि नंतर माझ्या लक्षात आलं की तिचा पत्ता, फोन नंबर मी घेतलाच नव्हता. आता ती स्वतःहून फोन करेल तेव्हाच तिचं रहस्य उलगडणार होतं. रस्त्यानं चालता चालता मी भूतकाळात हरवले. जेनी गोन्साल्विस आमच्या कॉलेजातलं बडं होतं. 5 फूट 8 इंच उंचीची जेनी गोरीपान आणि देखणी होती. तंग जीन्स आणि तोकडा टॉप घालून उंच टाचांचे सँडल स्टॉक टॉक वाजवत ती कॉलेजच्या कॉरिडॉरमधनं चालायला लागली ना, की मुलंच काय, आम्ही मुलीसुद्धा माना वळवून वळवून बघत राहायचो. त्यातून जेनी ख्रिश्चन, त्यामुळे तिचं वागणं एकदम मोकळं डाकलं. अरे क्या यार, असं म्हणत कुणाच्याही गळ्यात हात टाकायची तिची सवय. मग तो मुलगा आहे का मुलगी याचा तिला विधिनिषेध नसे. तिचे आईवडील तिच्या लहानपणीच वारले होते. बहिणी आपापल्या सासरी गेलेल्या. घरात ही आणि एक मोठा भाऊ, तो सुद्धा अविवाहित. त्यामुळे तिच्यावर निर्बंध काहीच नव्हते. भावाचं स्वतःचं गॅरेज होतं. पैशाची ही दादात नव्हती. फॅशन परेडमध्ये गेल्यासारखी जेनी कॉलेजात यायची. आम्ही मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन घरातल्या मुली तिच्याशी वागताना जरा अंतर राखून असायचो. कधीतरी आम्ही घोळक्यानं उभ्या असताना ती यायची. अरे यार, चल या मुलांची फिरकी घेऊ, असं म्हणत लांब उभ्या असलेल्या मुलांच्या घोळक्यात जायची. एखाद्याच्या हातातली जळती सिगरेट घ्यायची, त्याचे झुरके मारायची, धूर त्याच्याच तोंडावर सोडायची, पुन्हा सिगरेट त्याच्या हातात ठेवून आमच्यात येऊन खिदळायची. ही गेल्यावर त्या ग्रुपमध्ये थोडा वेळ एकदम सन्नाटा असायचा. कधी पिरियड बोर व्हायला लागला तर ही एखाद्याचं बोखोटं धरून त्याला उचलून आणायची. अरे चल यार, पिक्चर जाएंगे, बाईक निकाल तेरी. तिच्या या हुच्चपणावर तो हुरळलेला तरी असायचा किंवा धास्तावलेला तरी, पण तिला त्याची फिकीर नव्हती. त्याच्या बाईकवर दोन्ही बाजूनं ढांगा टाकत ती आम्हाला बाय करत निघून जायची. आम्ही आपल्या वासून बघत राहायचो. जेनीला नावं ठेवायचो. पण दुसऱ्या दिवशी तिने येऊन अरे यार करत गळ्यात हात घातला तर आतून सुखावायचो. पण यथावकाश माझं ग्रॅज्युएशन झालं. आईबाबांनी जाहीर केलं, आता वरसंशोधनाला आम्ही सुरुवात करणार, शिक्षण पुरे. रिकामे वेळ घालवायला मी नोकरीचा अर्ज टाकला. मला नोकरी मिळाली सुद्धा. ऑफिस जवळच होतं. जवळपास सगळी मंडळी महाराष्ट्रीयन. वातावरणही मोकळं होतं. पाहता पाहता मी नोकरीत रुळले. लग्न ठरलं तर सासरसुद्धा गावातच. ती मंडळीही समंजस. नोकरी चालूच राहिली. फक्त लग्नानंतर सासरहून यायला लागले. आमच्या ऑफिसमधली स्टेनोची जागा बऱ्याच दिवसापासून रिकामी होती.
नवीन स्टेनो येते असं आम्हाला समजलं आणि ती समोर येऊन उभी राहिली. बघते तर जेनी. अरे यार, चिव तू, आय एम सो ग्लॅड. इथे कोणी ओळखीचं भेटेल असं वाटलंच नव्हतं. अगं पण जेनी, तू आणि नोकरी? का गं? खरू नाही? नाही तसं नाही गं, पण तुला गरज काय नोकरीची? गरज आहे चिऊ. कधी नव्हे ती जेनी गंभीर झाली. तिने सांगितलं तिच्या भावाच्या पार्टनरने त्यांना धोका दिला होता. त्याचा तिच्या भावावर फार परिणाम झाला होता. तो आजारी होता. पैशाची तोंडमिळवणी करायला जेनी बाहेर पडली होती. मिनिटाभरातच तिने मान झटकली. आव कम ऑन लिव्ह इट यार. चल आता मला सगळ्यांची ओळख करून दे. मी तिची ओळख करून द्यायला स्टाफला जवळ बोलवलं. ही जेनी गोन्साल्विस, आपली नवीन स्टेनो आहे ही. नमस्कारासाठी जुळणाऱ्या हातांना हातात घेऊन हाय करत जेनीने सगळ्यांचे हस्तांदोलन केलं. जेनीच्या दर्शनानं प्रभावित झालेली मंडळी या हायनं अक्षरशः हुरळून गेली. जेनी ऑफिसमध्ये आल्यानंतर तमाम पुरुष वर्ग आपल्या कपड्यांची काळजीपूर्वक निवड करायला लागला. कधी नव्हे ते कपडे सेंटनी भिजायला लागले. जेनीच्या मोकळ्या वागण्याला उत्साहानं दाद द्यायला लागले. आपल्या वागण्याचा प्रभाव जेनी पुरता जाणून होती. त्याचा फायदा कसा घ्यायचा हेही तिला माहिती होतं. मग ती आपल्या हातात कागद घेऊन टायपिस्ट समोर बसायची. त्याच्या गळ्यात हात टाकत आपलं टायपिंग त्याच्या पुढ्यात सरकवायची. मग दुसऱ्याच्या खुर्चीच्या दांडीवर बसत आपलं एखादं स्टेटमेंट पूर्ण करायला त्याच्यासमोर टाकायची. आपला मामा बनतोय हे ध्यानात येऊ नये ते आपले मुकाट तिची कामं करून द्यायचे. एखादा अगदी खट निघाला तर ही त्याला ट्रीट द्यायचं आश्वासन द्यायची. ऑफिसमधलं बदलणारं वातावरण मला कळत होतं. मी जेनीशी तसं बोलायचा प्रयत्न केला पण तिने सगळं उडवून लावलं. अरे छोड ना यार, तुझ्या मनीषला कधी भेटवणार आहे सांग? इतक्या दिवसात तू एकदाही घरी बोलवलं नाही मला. ऑफिसमधले चढलेले विश्वामित्र मी रोज बघत होते, त्यामुळे तिला घरी घेऊन जायची माझी काही तयारी नव्हती. काहीतरी कारण काढलं आणि मी तो विषय संपवला. पुढे पुढे जेनी ऑफिसमध्ये फारच अनियमित यायला लागली. तिच्या भावाची तब्येत पण बिघडली होती जास्तच. मनावर टेन्शन असावं. तिच्या संबंधी निरनिराळे प्रवाद कानावर येत. ती खूप दारूही प्यायला लागली होती आणि ते तर तिने स्वतः माझ्याजवळ कबूलही केलं. मात्र कुठलाही उपदेश ऐकायला ती तयार नव्हती. मनीषला बँगलोरला खूप चांगली नोकरी मिळाली आणि आम्ही मग तिथे स्थायिकच झालो. अधूनमधून माहेरी गेले की मी आमच्या जुन्या ऑफिसमध्ये आवर्जून जात असे. मध्यंतरीच्या काळात जेनी ऑफिसमधनं गायब होती. तिचा भाऊ आजारपणात गेला. जेनीचा तोही बंद तुटला. ती आपला कोणा मित्राबरोबर दुबईला गेल्याचं कळलं. त्यानंतर ती भेटत होती ती आत्ता. माझ्या मनात खूप प्रश्नचिन्ह उभी झाली होती. पण मी घोटाळा करून ठेवला होता. जेनीला माझा फोन पत्ता दिला पण तिचा घ्यायला विसरले होते. त्यामुळे आता जेनीचा फोन येईपर्यंत वाट पाहायला लागणार होती. 4-6 दिवसांनंतर दुपारी जेनीचा फोन आला. हे चिव, तुला भेटायचं आहे. अगं मग ये, पत्ता दिलाय की तुझ्याकडे. नको नको, घरी नको, बाजारातल्या रेस्टॉरंटमध्ये येतेस? येते की 10 मिनिटात. मी पोचले तेव्हा जेनी आधीच येऊन बसली होती. ती बरीच रडली असावी, तिचा चेहराच सांगत होता. माझ्याकडे बघून ती कसनुसं हसली. जेनी? अगं काय झालंय काय जेनी? तू रडतीयस? नो छे, डोळ्यात कचरा गेला होता. एनिवे, आज माझं मणीशी जोरात भांडण झालं. कोण मणी? हां, तो तुझ्याबरोबर त्या दिवशी होता तो? हो तोच. पण आधी तुला सगळं सांगायला हवं. आपल्या ऑफिसमधला आनंद आठवतो का तुला? त्याचा मित्र होता एक, नीरज. त्याची आणि माझी मैत्री झाली. दुबईला चांगली नोकरी मिळवून देतो म्हणून तो मला घेऊन गेला. पण कसली नोकरी आणि कसलं काय गं? तिथे गेल्यानंतर मला माझी चूक कळली, पण सुटकेचा मार्ग दिसतच नव्हता मला. तेवढ्यात हा मणी भेटला तिथे. मला म्हटला, चल बँगलोरला जाऊ. मग आले त्याच्याबरोबर मी इथे. माझ्याजवळ असलेल्या पैशातनं एक फ्लॅट घेतला. इथे राहायला लागले त्याच्याबरोबर.
हाही तसलाच निघाला ग. माझ्यावर अधिकार गाजवायला बघतोय. आता ह्याच्या तालावर नाचायला मी काय याची लग्नाची बायको आहे का? आज झालं आमचं जोरात भांडण अँड आय ड्रो हिम आउट. तिचे डोळेच भरून आले. पण स्वतःला असं दीनवाणं बघणं तिचं तिलाच आवडणारं नव्हतं. 2च मिनिटात माझ्या पाठीवर थाप मारत ती उठली. छोड यार ये बाते, चल निघो. मी तिला हाताला धरून पुन्हा खाली बसवत म्हटलं, जेनी माझं थोडं ऐक. हे फुलपंखी जीणं सोड की गा आता. अजूनही सावर. सेटल हो. सेटल हो म्हणजे काय करू ग लग्न? काय हरकत आहे जेनी? अहो चिऊ, 12 गावचं पाणी पिलेली मी. कोण करणार लग्न माझ्याशी? आणि अगदी एखादा महाभाग तयार झाला तरी मी त्याच्याशी लॉयल राहू शकेल का नाही कुणास ठाऊक. तेवढं सोडून बोल ग तू. मग असं तरी कर, अजून ऑफिसमधली तुझी नोकरी नाही गेलेली, परत जा, जॉईन हो. शांतपणे जगायचा प्रयत्न कर. सोड ग हे सगळं. मी बघते, प्रयत्न करते. जेनीनी मला आश्वासन दिलं. त्यानंतर पुन्हा तिची काहीच बातमी मिळाली नाही. माझ्याही मनातनं जेनी भेटल्याची घटना फिक्कट झाली. आईची तब्येत बरीच बिघडली म्हणून मी तिला भेटायला गेले तेव्हा ऑफिसमध्ये गेले. तर तिथे कळलं जेनी खरंच जॉईन होण्यासाठी गेली होती. पण तिच्या इतके दिवसाच्या गैरहजेरीसाठी तिला सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट आणायला सांगितलं आणि त्यानंतर ती आलीच नाही पुन्हा. अगं तिची कोणी बहीण राहते बघ इथे, तू जाऊन जरा बघ ना प्लीज. काय आता जर ती आली नाही ना तर नोकरी जाईल अगं तिची. तिला जरा समजाव, तुझं ऐकते ती. सगळ्यांच्या आग्रहाखातर मी तिच्या बहिणीचा पत्ता मिळवला. इंग्रजांच्या जमान्यात बांधलेला जुना पडका बांगला होता तो. आजूबाजूला खुरट्या वाळक्या झाडांचं जंगल होतं. बंगल्यासारख्या जीर्ण मोलकरणीनं दार उघडलं. जेनीच्या चेहऱ्याची एक स्थूल बाई आतून बाहेर आली. मी येण्याचं कारण समजताच मात्र तिने रुद्रावतार धारण केला. नाव काढू नको त्या जेनीचं. मेली ती मला. आधी गुण उधळले, पण आता नीट वागीन म्हणाली म्हणून घरात घेतली. पण हिचा ताठा अजून तसाच. काय तर म्हणे खोटं मेडिकल सर्टिफिकेट देणार नाही. कोण घेणार ग मग हिला नोकरीवर? मग रिकामी बसून ही पुन्हा दारू ढोसत बसायची. दिली हाकलून मी. तिथून मी हळहळतच बाहेर पडले. जेनी कुठे गेली असेल याचा अंदाजच येत नव्हता. नंतर तिला नोकरीवरनं कमी करण्यात आलं. पण तिचे उरलेले पगाराचे पैसे, प्रॉव्हिडंट फंड वगैरे घेण्यासाठी जेनी ऑफिसात गेलीच नाही. तिचा पत्ताच कोणाला माहिती नसल्यानं ते तसेच पडून होते. एक दिवस दारावरची बेल वाजली म्हणून दार उघडून बघितलं तर दारात जेनी. तिची पार रयाच गेली होती. अंगावरची सगळी चरबी उतरली होती. डोळ्याखाली वर्तुळं, गालफाडं वर आलेली. ती गबाळ्या पोशाखातली जेनी मला बघवे ना. मी तिला हाताला धरलं, आत घेतलं. जेनी अगं काय अवस्था करून घेतलीस ही? आणि होतीस कुठे इतके दिवस? आणि इथे बेंगलोरला कधी आलीस तू? बरं आलीस तर कळवलं का नाही मला आजपर्यंत? मी तिच्यावर प्रश्नाचा भडीमार केला. काय सांगू चिव तुला? दोर तुटलेल्या पतंगासारखे भरकटत होते. मग इथे निदान राहायला फ्लॅट तरी होता म्हणून इकडे आले. त्याच्यावरच कर्ज घेत घेत जगत राहिले आणि मग नंतर तोही गेला. अगं बाई, मग आता राहतेस कुठे? चर्चच्या आवारात. तिथल्या सिस्टर्स आणि नन्ससाठी खोल्या बांधल्या आहेत ना, त्यातली एक खोली मला मिळाली. त्यांच्या चॅरिटीमध्ये जेवण मिळतं. राहते झालं अशीच. अगं पण जेनी, तुझे पैसे आहेत ना फंडाचे, तू ते घेतलेलेच नाहीस अजून. नको चिव, नको आता तो मोह नको. चिव, पैसे आले की मी पुन्हा वाहवीन ग. मग पुन्हा पार्ट्या, ड्रिंक्स, तेच दुष्टचक्र सुरू होणार. जेनी, एक विचारू? तू सगळ्यातून बाहेर पडणार होतीस ना ग? नोकरी करणार होतीस ना? काय झालं मग? बघ चिव, मी जे केलं ते समजून उमजून केलं.
मग माझं डोकं ठिकाणावर नव्हतं असं खोटं मेडिकल सर्टिफिकेट मी देऊ का? मला नसतं मानवलं ग ते. म्हणून नाही जॉईन झाले मी. आता पैसा नाही आहे ना. शांत वाटतंय. माझ्या सगळ्या चुकांचं प्रायश्चित्त घेतीये असं म्हण पाहिजे तर. पण चिव, माझं मन कधी सैरभैर झालं तर तुझ्याकडे येऊ देशील ना ग? पाणावलेल्या डोळ्यांनी मी होकारार्थी मान हलवली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात हेमा नागपूरकर यांची कथा जेनी. ही जेनी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात या कथेचा व्हिडिओ शेअर करा. कथेचा व्हिडिओ लाईक आणि हाईप मात्र जरूर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.